पुणे निवासस्थानी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहितांचं जंगी स्वागत। मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातून निर्दोष मुक्तता झाल्याने निवासस्थानाबाहेर जल्लोष। सैन्य दलाच्या कारवाईला मोठं यश। जम्मू काश्मीरमधील ऑपरेशन सखलद्वारे आणखी 3 दहशतवाद्यांचा खात्मा। मनसेचा उद्या मुंबईतील पदाधिकाऱ्यांचा मेळावा। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीत मेळावा। महत्त्वाचे नेते पदाधिकारी राहणार उपस्थित। पनवेलमधील डान्स बार मनसे कार्यकर्त्यांनी फोडला। मनसे प्रवक्ते योगेश चिल्लेसह 15 जणांवर गुन्हा दाखल। महाराजांच्या पावनभूमीत डान्स बार चालू देणार नाही। राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर मनसे आक्रमक। मनपाकडून मुंबईच्या दादरमधील कबूतरखान्यावर जाळी। दादरमधील कबूतरखाना तोडण्यास स्थानिकांचा विरोध। स्थानिक नागरिकांच्या विरोधामुळे कारवाई लांबणीवर। मुंबईतील कबूतरखाना पाडण्याच्या विरोधात रॅली। महावीर मिशनतर्फे कुलाब्यात शांतता रॅली। मिठी नदी घोटाळा प्रकरणात ईडीचे छापे। मुंबईत 8 ठिकाणी ईडीचे छापे। प्रकरणी 47 कोटींहून अधिकची मालमत्ता गोठवली। धनंजय मुंडेंना बदनाम करू नका। फरार आरोपी गोट्या गित्तेची जितेंद्र आव्हाड यांना व्हिडिओद्वारे धमकी। तर वाल्मिक कराड दैवत असल्याचंही केलं वक्तव्य। विद्यार्थ्यांच्या हाणामारीत एकाचा मृत्यू। नाशिकच्या सातपूरमधील धक्कादायक प्रकार। 2 विद्यार्थ्यांवर हत्येचा गुन्हा दाखल। महादेवी हत्तीण वनतारात सुखरूप। तिची कशी काळजी घेतली जाते याबाबतचा वनताराचा व्हिडिओ समोर। हिंगोलीत उद्या कावड यात्रेचं आयोजन। एकनाथ शिंदेंसह शिवसेनेचे अनेक नेते होणार सहभागी। शिवसेना आमदार संतोष बांगर यांची माहिती। मुंबईत आज अनेक गणेश मंडळांमध्ये आगमन सोहळा। आज मोठ्या संख्येने होणार गणेश मूर्तींचं आगमन। काळा चौकीचा महागणपती, फोर्टचा राजा, खेतवाडीच्या राजाचंही होणार आगमन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।